हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरांच्या नामात आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, मी लिंगायत या साखळीमधील पुढील व्हिडिओ मी आपल्या समोर सादर करीत आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, अष्टशिवगणापैकी प्रमुख शिवगण रेणुकाचार्य आणि अगस्त्य ऋषी मुनी यांच्या संवादातून वीरशैव समाजाचा धर्मग्रंथ श्री सिद्धांत शिखामणी निर्माण झाला. ऋषी व ऋषीपत्नी लोपमुद्रा यांना त्यांच्या मलयगिरी पर्वती आश्रमात रेणुकाचार्यांनी वेद समान शैवतंत्र अर्थात षटस्थल दर्शन समजावून सांगितले. जीवाचा शिवापर्यंत पोहोचण्यासाठी जीवाला शिवापर्यंत पोहोचण्यासाठी 6 स्थले सांगितले आहेत. ती याप्रमाणे आहेत: भक्त, माहेश्वर, प्रसादी, प्राणलिंगी, शरण आणि ऐक्य. शिवाशी ऐक्य साधणे हेच प्रत्येक वीरशैवांचे ध्येय उद्दिष्ट असले पाहिजे. 28 शैवागमाचे सार या एकमेव ग्रंथात सामावले आहे. श्री शिवयोगी शिवाचार्य व डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अथक प्रयत्नाने व आशीर्वादाने वीरशैव भक्तांना मार्गदर्शनपर हा ग्रंथ धर्मग्रंथ ठरला आहे. या ग्रंथातील विषय गुरु परंपरेने आले आहेत, गुरुमुखातून आले आहेत. म्हणूनच हा ग्रंथ गुरुपदास प्राप्त झाला आहे. प्रत्येक लिंगायत कुटुंबात वरिष्ठ नागरिक दीक्षित असतील आणि त्यांच्या कुटुंबात जर 8 वर्षे त्यावरील मूल असेल तर त्याला 108 शिवाचार्याकडून मुहूर्तवेळी दीक्षा देण्याची कृपा करावी आणि त्याच्याकडून रोज किमान एकदा गुरुपणित इष्टलिंगाची पूजा व गुरु कानमंत्राचा जप माळेविना विधिवत करून घ्यावा. स्वधर्म स्वपंथ प्रथम स्वतः जगणे, निदान कुटुंबातील इतर सदस्यांना जगायला शिकवावे. जमेल तसे त्यांच्याकडून करून घ्यावे. वरिष्ठांना वा निवृत्त धारकांना दिवसभर काय काम असते असे आपण नेहमी म्हणत असतो. तर माझ्या मते घरातील व बाहेरील कामात घरच्यांना तर मदत करावीच, पण ते पुण्याचे काम नाही, एक सांसारिक काम आहे, मदतीचे सहकार्याचे काम आहे. आपण नोकरदार वा व्यावसायिकदार असाल त्यावेळी आपण आपल्या इष्टलिंगाची किमान सकाळच्या वेळी अभिषेकयुक्त पूजा केलीच असेल. एव्हाना सायंकाळी देखील वेळेनुसार दुसऱ्या वेळेची पूजा केली असेल. पण दुपारची मध्यान्हची पूजा शक्यतो बहुतेक करून केली नसेल. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी केली असेल, व्यवसाय असो वा नोकरी असो. शक्यतो नाही मित्रांनो, तर ती आता वेळ काढून अवश्य करावी. या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे त्रिकाल पूजा आपली होईल मित्रांनो. मित्रांनो, इतरांनाही अशी त्रिकाल पूजा शिकवावी व त्यांच्याकडून करून घ्यावी. प्रथमतः आपल्या देहाचे शिवालय बनवा, मग आपल्या घराला शिवालय बनवा. वेळ असेल तर बाहेर पडा, नातागोत्यात, मित्रपरिवारात स्वपंथी लोक असतील तर त्यांना प्रोत्साहन द्या, मार्गदर्शन करा, स्वधर्माचरणासाठी प्रेरित करा. शिवपूजाविधी त्यांना शिकवा, त्यांच्याकडून वारंवार करून घ्या. जीवाशिवाचे ऐक्य घडवून आणा. याला कारणीभूत ठरा. हेच पुण्य आपल्या नावे जमा होईल मित्रांनो.
भगवान शिवशक्तीचा आशीर्वाद आपणाला प्राप्त होईल यात शंका अजिबात नसावी मित्रांनो, कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा मी लिंगायत या साखळीतील व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.